तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा जवसाची, कारळाची चटणी अशा बऱ्याच प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील. पण आज आपण बनवणार आहोत बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी, जी 2-3 महिने टिकते. बाजारात आपण भाजी आणायला गेलो तर कढीपत्ताच्या 10-12 काड्या घेऊन येतो, कारण भाजीसोबत कढीपत्ता हा फ्री असतो आणि बऱ्याचशा भाज्यामध्ये कढीपत्ता हा वापरला जातो. कढीपत्त्याचे बरेचसे फायदे आहेत. त्वचेसाठी, डोळ्यासाठी किंवा केसासाठी अशा बऱ्याच प्रकारचे फायदे आहे, आपल्याला माहीतच आहे. म्हणून कढीपत्त्याला बहुगुणी असे म्हणतो आपण. आणि हा कढीपत्ता पाहू शकता, गावाकडून आणला आहे मी, माझ्या आईने पाठवला आहे गावाकडून. ताज्या कढीपत्त्याचा आपण आज कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कढीपत्त्याची पाने वेगळी करून घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर पाणी नितळत ठेवायचं. कोरडी पण करून घ्यायची आहेत आपल्याला. कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये 1 पळी तेल टाकलं आहे आणि 2 चमचे उडदाची डाळ टाकली. ते लालसर अशी खरपूस तळून घ्यायची आपल्याला उडदाची डाळ. त्यानंतर लगेच आपण फुटाणा डाळ पण 2 चमचे घेतली, ती पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची खरपूस. त्यानंतर लालसर झाल्याच्या नंतर आपण काढून घेणार आहोत फुटाणा डाळ. त्यानंतर इथे 2 चमचे खोबरं घेतलं आहे किसून, ते पण आपण भाजून घेणार आहोत. खोबरं भाजताना तेल नाही टाकलं तरी चालतं, कारण त्यामध्ये तेल असतं, पण कढईत माझ्यात होतं थोडंसं, त्यामुळे राहू दिलं, त्यातच भाजून घेतले. आता काढून घेऊ आपण. मग आता लगेच शेंगदाणे पण टाकून घेतले. शेंगदाणे पण भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेत तेलामध्ये. जिरे पण तळून घेऊ आपण तेलामध्ये. यानंतर आपण लसूण पण टाकू शकतो, पण मी नाही टाकलेला, मी स्किप केला आहे. तुम्हाला आवडत असेल तर लसूण पण लगेच तळून घ्यायचा तेलामध्ये, भाजून घ्यायचा. त्यानंतर कढीपत्ता पाणी नितळला होता, थोडासा कोरडा केला कापडाने, आणि नंतर आपण गरम ह्याच्यात भाजून घेऊ. कडक करून घ्यायचं आहे आपल्याला.
बऱ्यापैकी कडक झाला आहे आपला कढीपत्ता. त्यानंतर इकडे आपण तळून घेतलेलं साहित्य थंड झालं आहे, मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, अंदाजे चिंच टाकली. चिंच नसेल तर आमचूर पावडर टाकू शकता. चिंच नक्की टाका, त्याने एकदम चव एकदम भारी होते. त्यानंतर तुमच्या आवडीनुसारच लाल मिरची पावडर टाका, कारण कमी जास्त तिखट. त्यानंतर तळलेला कढीपत्ता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सगळं वाटण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. पाहू शकताय एकदम मस्त अशी आपली बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी तयार आहे. कशासोबतही तेल टाकून पण खाऊ शकता किंवा मग तुम्ही दही घेऊन दह्यात टाकून मिक्स करून भाकरीसोबत पण खाऊ शकता. एकदम उत्तम लागते, एकदम चविष्ट लागते. त्यानंतर ही बरेच दिवस टिकते, 1 महिन्याच्या पेक्षा जास्त. त्यामुळं काचेच्या भांड्यात तुम्ही अशी भरून ठेवा, स्टोअर करू शकता. मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आणि पहिल्यांदाच ही बहुगुणी कढीपत्त्याची चटणी खाल्ली, पण इतकी छान एकदम चविष्ट झाली होती. तुम्ही एकदा नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.